जय गजानन मैत्रिणींनो, तर चला स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मॉम अँड मी। तर चला तर मी आले आहे परत तुमच्याबरोबर छान अशा रांगोळ्या घेऊन। लाईव्हला आपण रोज रांगोळ्या घेत आहोत। लाईव्हला खूप सारे आपण बेसिक रांगोळ्या घेतलेले आहेत आणि खूप सारे आकारही घेतलेले आहेत। आणि मी तुम्हाला तेव्हाही म्हटली होती की आता कलरच्या ज्या रांगोळ्या आहेत तर त्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तर त्या डायरेक्ट व्हिडिओ करून टाकणार आहे। लाईव्हमध्ये बराच टाईम लागतो, त्याच्यामुळे एवढं असं शक्य होत नाही, खूपच टाईम जातो। तर त्याच्यामुळे म्हटलं पटकन व्हिडिओ टाकला तर मग एवढा टाईम नाही वाया जात। तर त्याच्यामुळे काही व्हिडिओ जे आहेत तर तुमच्याबरोबर मी असे शेअर करणार आहे। आणि बरेच आपले शेप झालेले आहेत, आकार झालेले आहेत, तर ते सगळे आकारांची तुम्ही तर छान प्रॅक्टिस करत असाल, कारण आपले लाईव्हला खूप सारे चालूच असतातच। पण आता ज्या आहेत तर काही आकारांच्या व्यतिरिक्त छान अशा रांगोळ्या घेणार आहे। आणि आज जी मी रांगोळी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे ही बॉर्डर रांगोळी म्हणून आहे। आणि तुम्ही जर रेडी मॅट रांगोळी जर करत असाल तर तिच्यासाठी सुद्धा हे आकार छान आहेत। अगदी सोपा आकार आहे, काही एवढं विशेष नाही आणि कलरही छान असे आपल्याला पाहिजे तसे आपण भरू शकतो। तर आपल्याला फक्त काय करायचं आहे, 2 रेषा टाकायच्या आहेत आणि त्या 2 रेषांच्या समोरासमोर आपल्याला मी आता जशा पद्धतीने काढत आहे आकार तर तसे काढू शकतात। तर मी केक नोझलने आकार काढलेले आहेत। आणि तुमच्याजवळ जर हे नसेल तर तुम्ही एखाद्या बॉटलच्या मदतीने सुद्धा हा आकार टाकू शकतात। अगदी सोपं आहे, काही एवढं विशेष नाही आणि काही नाही, फक्त त्याला 2 रेषा अशा जॉईन करायच्या आहेत, जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघत आहात त्या पद्धतीने। अगदी सोपा असा आकार, दिसायला सुंदर आणि 2 कलरमध्ये किंवा 4 कलरमध्ये सुद्धा हा आकार दिसायला खूप छान असा दिसतो। आणि अगदी तुम्ही कोणाच्या स्वागतासाठी ही रांगोळी मोठ्या पद्धतीने सुद्धा टाकू शकतात। तर खूप सुंदर अशी रांगोळी आहे। अर्थातच आपण लग्न समारंभाच्या वेळेस किंवा कुठल्याही बाळाचं वगैरे जेव्हा एंट्री असते घरामध्ये तर तेव्हा जेव्हा आपण रांगोळ्या टाकतो ना, तर ही रांगोळी आपण तेव्हा टाकू शकतो। अशी छान अशी रांगोळी आहे। आणि तर मी याच्यामध्ये भरलेले आहेत 2 कलर, अगदी तुम्हाला दिसत आहे त्या पद्धतीने, अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आकार। आणि कशा पद्धतीने काढायचं आहे तर तुमच्या लक्षात आलं असेलच। आणि 2 कलर मी टाकलेले आहेत, एक राणी कलर आहे आणि एक ब्ल्यू कलर आहे। अगदी छान असा थोडा वेगवेगळ्या शेड आहे, दिसायला छान। हे दोघं कलर जर एकत्र आले तर दिसायला रांगोळी खूप छान अशी दिसते। व्हिडिओपेक्षाही ओरिजिनलमध्ये खूप सुंदर अशी ही रांगोळी दिसते। तसं तर मी नेहमी तुमच्याबरोबर शेगावचे व्हिडिओ शेअर करत असते, शेगावचे खूप सारे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत। त्याच्यानंतर व्लॉगही असतात। आणि आपण जे रांगोळी आहे ना, रांगोळ्या फक्त आपण लाईव्हलाच घेत होतो, पण लाईव्हला पण बऱ्याच वेळेस कसं असतं ना की हा टाईम फिक्स पाहिजे असं असतं, तर मग त्या टायमाला बऱ्याच वेळेस वेळ मिळत नाही। तर त्याच्यामुळे मग मला जसा वेळ मिळेल तशी मी रांगोळी काढून तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। कारण बऱ्याच वेळेस लाईव्हच्या टायमाला जर आपलं नाही जमलं तर त्या टायमाला आपल्या ज्या पण मैत्रिणी आहेत तर त्या बघत असतात वाट की आज ही रांगोळी शिकवणार आहे, सांगणार आहे, तर कुठले शेप्स घेणार, कुठला आकार घेणार, असं प्रत्येकाला असं हे लागलेले असते ओढ की ही आज काय सांगणार आहे म्हणून। तर बऱ्याच वेळेस मग टाईम नाही मिळत, काही अडीअडचणी असतात। तर त्याच्यामुळे म्हटलं चला तसा नाही वेळ मिळाला तर निदान आपण एखादी असा छान असा व्हिडिओ करून माझ्या मैत्रिणींबरोबर शेअर करूया। तर त्याच्यामुळे मी काल लाईव्हला जो व्हिडिओ घेतला लाईव्हचा, तर त्यात तुम्हाला मी ही रांगोळी रेडी झालेली दाखवली होतीच। म्हटलं ही कशी काढली हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर चला तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही रांगोळी मी कशी काढली तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। अर्थातच तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण आकार मलाच इतकी आवडली की बस खूप सुंदर अशी दिसते। आणि व्हिडिओपेक्षा प्रत्यक्ष खरंच कलर कॉम्बिनेशन आणि आकार अगदी सुंदर दिसत आहे। वेगवेगळ्या अँगलने मी तुमच्याबरोबर फोटोसुद्धा शेअर केलेला आहे, कारण बऱ्याच वेळेस रांगोळीला कलर शेड असे लाईटाचा प्रश्न याच्यामुळे काही आकार व्हिडिओमध्ये समजत नाही, पण प्रत्यक्ष जबरदस्त अशा दिसत असतात। तर मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की तुम्ही ओरिजिनल करून बघा, प्रत्यक्ष खूप सुंदर दिसत होते हे कलर। आणि मी आजूबाजूला थोडा घेतलेला आहे। अर्थातच आपण हा आकार घेतलेला आहे लाईव्हमध्ये कसा काढायचा
तुरे खूप प्रकारचे आपण घेतलेले आहेतच लाईव्हमध्ये. तर हा बघा, हा तुऱ्यांचा एक मी आजूबाजूला घेतली. तसं घेतला तरी चालेल, नाही घेतलं तरी काही हरकत नाही, कारण अशीसुद्धा ही रांगोळी खूप जबरदस्त अशी दिसते. तुम्ही बॉर्डर रांगोळी म्हणून किंवा देवाऱ्यासमोर, तुळशीसमोर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही टाकू शकतात, किंवा कोणाच्या स्वागताच्या वेळेसही तुम्ही ही रांगोळी टाकू शकतात. तर